विद्यार्थी मित्रांनो, आता आपण त्रिकोणाच्या क्षेत्रफळाची माहिती घेणार आहोत. त्रिकोणाचं क्षेत्रफळ, आपण चौकोनाचं क्षेत्रफळ पाहिलं, चौरसाचं क्षेत्रफळ पाहिलं होतं. आता आपण त्रिकोणाच्या क्षेत्रफळाबद्दल बोलणार आहोत. जसं आपलं चौकोनाचं क्षेत्रफळ लांबी गुणिले उंची असं आपण काढलं होतं, आयताचं क्षेत्रफळ लांबी गुणिले उंची असं काढलं होतं. तर इथे आपण त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा विचार करणार आहोत आणि माहिती घेणार आहोत. एक लक्षात घ्या, त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र पहिल्यांदा तोंडपाठ करून टाका, कारण हे सूत्र तुम्हाला कायम उपयोगी पडणार आहे. त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे 1/2 म्हणजेच 1/2, 1/2 पाया. पाया हा शब्द लक्षात ठेवा हां, पाया गुणिले उंची. इंग्रजीमध्ये 1/2 बेस इंटू हाईट. का बरं मी इंग्लिश का सांगितलं तुम्हाला? बेस हा शब्द लक्षात घ्या. पाया म्हणजे बेस. पुढे तुम्हाला जेव्हा वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं आहे तेव्हा पाय म्हणजे 22/7 ही पूर्ण वेगळी गोष्ट आहे आणि खूप विद्यार्थी पाय आणि पाया याच्यामध्ये गोंधळ करतात. म्हणून तुम्हाला मी सांगतोय की पाय वेगळा, पाया वेगळा. बेस, बेस म्हणजे पाया. ह्या त्रिकोणामध्ये पाया आहे BC, ह्या त्रिकोणामध्ये पाया आहे BC, या त्रिकोणामध्ये पाया आहे BC, ह्या त्रिकोणामध्ये पाया आहे BC. लक्षात घ्या, पाया म्हणजे ही खालची बाजू. पाया, पाया 1/2 पाया गुणिले उंची. म्हणजे आपल्याला काय काय लागणार आहे, ह्या त्रिकोणाचं जर क्षेत्रफळ काढायचं असेल तर आपल्याला पाया आणि उंची या दोन गोष्टी लागणार आहेत. तर जर आपल्याला गणितामध्ये पाया आणि उंची दिलं असेल तर गणित करणं अगदी सोपं आहे, अगदी सोपं आहे नाही का. आपल्याला पाया आणि उंची दिलेली असेल तर गणित करणं अगदी सोपं आहे. उदाहरणार्थ, हा जो त्रिकोण आहे या त्रिकोणाचा पाया आहे 10 सेंटीमीटर. पाया आहे 10 सेंटीमीटर आणि याची उंची आहे 12 सेंटीमीटर. ही जी उंची आहे, मग या उंचीला इथपर्यंत जिथे जोडला जाईल तिथे ही उंची अशी काढता येईल आपल्याला. ही उंची आपण आता पट्टीने काढू. आणि इथे आपण नाव देऊ M. उंची दिलेली आहे 12 सेंटीमीटर. आता या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढणं अगदी सोपं आहे. किती सोपं आहे? 1/2 पाया गुणिले उंची, 1/2 पाया गुणिले उंची. एक मिनिट, आता ह्या सूत्रामध्ये ह्याच्या किमती टाकल्या की त्रिकोणाचं क्षेत्रफळ निघतं. हे बघा, त्रिकोण ABC मध्ये उंची AM 12 सेंटीमीटर दिलेली आहे आणि पाया दिलेला आहे 10 सेंटीमीटर. बघा, 1/2 गुणिले, इथे चिन्ह नाही, याचा अर्थ काय? याचा चिन्ह नाही, याचा अर्थ गुणिले असं लक्षात घ्या. 1/2 गुणिले पाया, पाया किती दिलेला आहे? 10 सेंटीमीटर, गुणिले उंची किती दिलेली आहे? 12 सेंटीमीटर. किती सोपं आहे सोडवणं, तुम्हाला सोडवता येईल. पटकन सोडवून टाका. इथे बे 1 बे, बे 5 10, 12 5 60. पण नुसतं सेंटीमीटर लिहून चालणार नाही, चौरस सेंटीमीटर. लक्षात घ्या, याची उंची दिलेली आहे, पाया दिलेला आहे 1/2 पाया गुणिले उंची. आपण अगदी पटकन काढलं. किती आलं आपलं? किती आलं? 60 सेंटीमीटर. कसं आलं? 1/2 पायाची किंमत टाकली, उंचीची किंमत टाकली, दोनांनी 10ला भाग दिला, 5चा 12 5 60, उत्तर आलं 60 चौरस सेंटीमीटर. आता परत एक गणित करू आपण असंच. इथे दिलेली आहे 10 सेंटीमीटर आणि इथे दिलेलं आहे 6 सेंटीमीटर. पाया 6 सेंटीमीटर आहे, उंची 10 सेंटीमीटर आहे. पुन्हा तेच गणित, 1/2 1/2 गुणिले पाया किती दिलेला आहे? 6 सेंटीमीटर गुणिले उंची किती दिलेली आहे? 10 सेंटीमीटर. या त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती येईल? या दोनांनी भाग द्या, 2 6 10 30, 30 सेंटीमीटर स्क्वेअर, चौरस सेंटीमीटर. हे इतकं सोपं असतं.
त्रिकोणामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, दोन गोष्टी दिलेल्या आहेत, उंची दिलेली आहे आणि पाया दिलेला आहे, त्यामुळे हे गणित करणं खूप सोपं असतं. आता हा एक त्रिकोण आहे. त्रिकोणाची उंची म्हणजे एक बाजू नव्हे, हे लक्षात ठेवण्याकरता म्हणून मी मुद्दाम तुम्हाला सांगणार आहे की त्रिकोणाची जी उंची आहे ती म्हणजे ही बाजू नव्हे. आता ह्या त्रिकोणाची उंची कोणती धरणार, ह्या त्रिकोणाची उंची कोणती धरणार, कारण हा इतका विचित्र त्रिकोण आहे की धडना काटकोन त्रिकोण, धडना लघुकोन त्रिकोण, काय त्याला कुठलाच म्हणजे याला उंची जी असते ना ती शिरोबिंदूपासून टाकलेला लंब. आता बघा ह्याचा मध्यभागी आलाय, कारण हा या दोन बाजू समान आहेत म्हणून याचा मध्यभागी आला, याचा मध्यभागी नाही आला, याची उंची इथे आलेली आहे. त्यामुळे ह्या त्रिकोणाची उंची मोजताना ही बाजू मोजायला लागते AM. त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून टाकलेला लंब, लंब कसा टाकायचा, गुण्या ठेवायचा, गुण्या असतो ना तुम्हाला माहिती आहे ना, गुण्या असा गुण्या असतो तुमच्या कंपास पेटीमध्ये, तो गुण्या ठेवायचा आणि गुण्या ठेवून लंब टाकायचा आणि मग ती उंची मोजायची. आता ही प्रत्यक्ष मोजता येईलच असं नाही, पूर्णांकात असेलच असं नाही, ती उंची वेगवेगळ्या प्रकारची असू शकेल, वेगवेगळ्या अपूर्णांकामध्ये असू शकेल. आता हा त्रिकोण आहे, हा पण असा तिरपा आहे, याची उंची ही नाही आहे, म्हणजे त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून जर लंब टाकला तर तो लंब असा येईल. AM ही उंची लक्षात घ्या. त्रिकोणाची उंची म्हणजे एका बाजूची उंची नव्हे, त्रिकोणाची उंची म्हणजे कुठल्या तरी साईडच्या एका बाजूची उंची नव्हे. वेगवेगळ्या प्रकारचे त्रिकोण असतात आणि त्या वेगवेगळ्या प्रकारच्या त्रिकोणाची उंची वेगवेगळ्या प्रकारांनी काढायची असते. त्यामुळे गणितामध्ये उंची दिलेली नसेल तर उंची आपल्याला शोधायची असते. हा एक काटकोन त्रिकोण आहे, ABC हा काटकोन त्रिकोण आहे, याची उंची AB आहे, कारण हा काटकोन त्रिकोण आहे, याची उंची AB आहे. मग याचं जर आपण असं काढलं की 10 सेंटीमीटर आणि 6 सेंटीमीटर असं घेऊया, याचा कर्ण जो आहे हा 10 सेंटीमीटर आहे. त्रिकोण ABC मध्ये कर्ण आहे तो 10 सेंटीमीटर आहे आणि AB आहे ती माहीत नाही आम्हाला, उंची माहीत नाही आहे, उंची दिलेली नाही गणितामध्ये. आता आपल्याला 1/2 पाया गुणिले उंची याच्याकरता याची उंची शोधावी लागणार आहे आणि त्याच्याकरता काय करायचं आपल्याला, हा इथे दिलेला त्यांनी 6 सेंटीमीटर, पाया किती दिलेला आहे 6 सेंटीमीटर. बघा आपल्याला त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं आहे, 1/2 पाया मिळाला आपल्याला, 6 सेंटीमीटर गणितामध्ये दिलेला आहे, उंची मात्र आपल्याला मिळालेली नाही आहे. उंची शोधण्याकरता आपल्याला काय लागणार, पायथागोरसचा सिद्धांत लागणार. पायथागोरस काय म्हणतो, पायथागोरस काय म्हणतो, कर्णाचा वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग बरोबर एका बाजूचा वर्ग म्हणजे ABचा वर्ग अधिक BCचा वर्ग. कर्ण काय आहे AC, ACचा वर्ग बरोबर ABचा वर्ग अधिक BCचा वर्ग. कर्ण किती दिलेला आहे 10 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटरचा वर्ग कर्णाचा वर्ग 10 सेंटीमीटरचा वर्ग म्हणजे वर्ग कसा करायचा 10 गुणिले 10 म्हणजे 100 बरोबर. ABचा वर्ग, AB दिलाय का आपल्याला, नाही दिलेला म्हणून तो तसाच ठेवायचा अधिक BCचा वर्ग, BC आहे आपल्याकडे पाया दिलेला आहे, BC किती आहे 6 सेंटीमीटर, BCचा वर्ग किती येतो 36 म्हणजे 100 बरोबर AB वर्ग अधिक 36. आता हे 36 आहे, हे पक्षांतराने आपल्याला इकडे आणायचे, इकडे आणताना अधिकचं वजा उणे होईल म्हणून 100 वजा 36 बरोबर AB वर्ग. AB आता आपल्याला AB वर्गाची माहिती मिळते आहे, AB वर्गाची माहिती मिळते आहे म्हणजे 64 बरोबर AB वर्ग. आपल्याला काय पाहिजे, उंची पाहिजे, AB पाहिजे, आपल्याला AB शोधायचं आहे. काय या ठिकाणी आपल्याला उंची दिलेली नाही, उंची किती मिळाली ना आपल्याला 64 हा ABचा वर्ग आहे, तर AB किती असेल 64चं वर्गमूळ, 64चं वर्गमूळ किती 8 8 64 तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे 8 बरोबर AB. काय मिळालं आपल्याला
आपल्याला उंची मिळाली, अशी उंची शोधावी लागते. या प्रत्येक गणितामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने उंची शोधावी लागते. कधी काटकोन त्रिकोण असेल किंवा कधी दुसरी पद्धत असेल. उंची शोधावी लागते. जेव्हा उंची शोधावी लागते तेव्हा ती अशा पद्धतीने शोधायची. आता आपल्याला उंची मिळाली 8 सेंटीमीटर. आता 8 सेंटीमीटर उंची मिळाल्यानंतर आपण काय करणार आहे? झालं, पायथागोरस समजला का तुम्हाला सगळा? पुन्हा समजून घ्या. आपण पायथागोरसच्या सिद्धांताने काटकोन त्रिकोणांमधली उंची शोधून काढली. कशाकरता शोधून काढली? आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे आणि क्षेत्रफळ काढण्याकरता आपल्याला उंची पाहिजे होती. आता आपल्याला उंची मिळाली. आता मी पायथागोरसचं जे आपण काम केलं ते पुसून टाकतो आणि आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की त्रिकोण ABCचं क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया किती आहे? 6 सेंटीमीटर गुणिले उंची, आत्ता आपण शोधून काढलेली उंची. उंची किती आहे? 8. क्षेत्रफळ इतकं सोपं आहे बरं का, काही अवघड नाही आहे. त्रिकोणाची उंची आपण पायथागोरसच्या सिद्धांताने शोधून काढली. 8 सेंटीमीटर उंची झाली. आता ती आपण इथे लिहिली उंची 1/2 पाया गुणिले उंची, अशा तिन्हीच्या किमती भरून घेतल्या. या दोनांनी आता 6ला भाग दिला 3चा, म्हणजे 24 चौरस सेंटीमीटर. 24 चौरस सेंटीमीटर हे या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आलं. तेव्हा तुमच्या लक्षात आलं असेल आता की त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढताना 1/2 पाया गुणिले उंची. आता मात्र हे लक्षात ठेवा, त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची. त्रिकोणाच्या क्षेत्रफळाची दुसरी पण एक पद्धत आहे. जेव्हा तिन्ही बाजू दिलेल्या असतील तेव्हा परिमितीचं सूत्र वापरून आपल्याला त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढता येतं, पण ते आपण वेगळ्या भागात काढणार आहे. आत्ता सध्या आपण त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची या सूत्राने, जेव्हा त्रिकोणाची उंची गणितामध्ये दिलेली असेल, पाया गणितामध्ये दिलेला असेल, त्यावेळेस आपल्याला ते गणित करणं अगदी सोपं असतं. पण जर दिलेली नसेल, उंची दिलेली नसेल, तर ती उंची आपल्याला शोधून काढावी लागते. आता याच काटकोन त्रिकोणामध्ये जर आपल्याला पाया दिला नसता तर आपण काय केलं असतं? 8 सेंटीमीटर ही बाजू दिली आहे आणि 10 सेंटीमीटर ही बाजू दिली आहे, तर पायथागोरसच्या सिद्धांताने आपण 6 सेंटीमीटर कसे शोधून काढले असते? 10चा वर्ग, पायथागोरसचा सिद्धांत, 10चा वर्ग हा कर्णाचा वर्ग बरोबर 8चा वर्ग अधिक BC पायाचा वर्ग. बघा आता आपण काय केलंय, या गणितामध्ये आपल्याला कर्णाची लांबी दिलेली आहे, किती आहे? 10 सेंटीमीटर आहे. आपल्याला ABची लांबी दिलेली आहे, म्हणजे उंचीची लांबी दिलेली आहे, किती आहे? 8 सेंटीमीटर. पण पायाच माहिती नाही. इथे आपल्याला 1/2 पाया गुणिले उंची या सूत्रामध्ये पाया पाहिजेच पाहिजे, आणि जर पाया नसेल तर आपल्याला हे गणित करताच येणार नाही. त्याच्यामुळे पाया शोधतोय आपण. आता पुन्हा सूत्र तेच वापरतोय, पायथागोरसचं सूत्र. कर्णाचा वर्ग बरोबर एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. 10चा वर्ग बरोबर 8चा वर्ग अधिक BCचा वर्ग. 10चा वर्ग 100 बरोबर 8चा वर्ग 64, 8 8 64 अधिक BCचा वर्ग. पुन्हा 64 पक्षांतराने इकडे घेतले, 100 ते वजा झाले, कारण त्याला अधिक चिन्ह आहे, वजा 64 बरोबर BCचा वर्ग. BCचा वर्ग काढायचा असेल, म्हणजे आता आपल्याला BC काढायचं आहे, मग BCचा वर्ग किती येतोय? 100 वजा 64 म्हणजे आले 36 बरोबर BCचा वर्ग. आणि आता 36 हा जर BCचा वर्ग आहे तर 36चं वर्गमूळ म्हणजे BC, कारण BCच्या वर्गाचा BC करायचा असेल तर वर्गमूळ करायला लागेल, म्हणून 36चं वर्गमूळ आलं 6 बरोबर BC. म्हणजे आपल्याला पाया मिळाला 6 सेंटीमीटर, आणि पाया मिळाल्यानंतर पुन्हा आपण 1/2 पाया गुणिले उंची 1/2 पाया गुणिले उंची या सूत्रामध्ये या सगळ्या किमती टाकून पुन्हा त्याचं आपण क्षेत्रफळ काढू शकतो. तेव्हा हे झालं त्रिकोणाचं क्षेत्रफळ. या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाची गणितं तुम्हाला परीक्षेमध्ये नक्की येणार आहेत, आणि त्याच्यामध्ये काही वेळेस तुम्हाला पाया आणि उंची दोन्ही दिलेलं असेल, तुम्ही फक्त किमती टाकायच्या आहेत.
काही वेळेस उंची दिलेली असेल, पाया दिलेला नसेल, तर तुम्हाला तो शोधून काढायचा आहे. काही वेळेस पाया दिलेला असेल, उंची दिलेली नसेल, तर ती तुम्हाला शोधून काढायची आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी शोधून काढण्याकरता आपल्याला जास्तीत जास्त उपयोग होतो पायथागोरसचा. पण या व्यतिरिक्त दुसऱ्या काही पद्धती आहेत. आत्ता सध्या तूर्त तुम्हाला 1/2 पाया गुणिले उंची हे तोंडपाठ करण्याची गरज आहे. आणि हे तोंडपाठ केलं तर त्रिकोणाच्या क्षेत्रफळाची गणितं तुम्हाला नक्की सोडवता येतील. तुम्हाला तुमच्या अभ्यासाकरता शुभेच्छा.